तर आज सर्वांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा मला टॉपिक जो दिलेला आहे 9 कोर्स स्टेप. प्रत्येकाने आज प्रत्येकाचा टॉपिक कव्हर केला असं की सुनील सरांनी बिझनेस प्लॅन सांगितला आहे, संकेत सरांनी व्हाय आंबे बिझनेस का करायचा, नंतर मॅडमांनी काही टॉपिक कव्हर केलं की 4 बेसिक आहे किंवा बोर्ड सरांनी टॉपिक केलेले. प्रत्येकाचा एक रोल आहे. तसा एक माझा टॉपिक आहे 9 कोर्स स्टेप्स. 9 कोर्स स्टेप्स काय आहे, तसं आपण आता आज ग्राउंडवरून आपण सेकंड फ्लोअरला आलोय. त्याच्यामध्ये आपण काहीतरी 40-45 पायऱ्या आपण वर चढला असेल. तसं आपल्या बिझनेसमध्ये रन करण्यासाठी काही स्टेप्स आहेत. त्यात पहिली स्टेप्स आहे ती मेंटॅलिटी याच्यावर काम करायची. त्यात पहिलं जे आहे ते म्हणजे बुक्स वाचणं. आता बुक्स कोणते असतात, जे आपली पर्सनल डेव्हलपमेंट होईल त्याच्याने वाढेल ते बुक असतात. आता तुम्ही मार्केटमध्ये कालच एक म्हणता ना की मार्केटमध्ये अपडेशन असणं खूप महत्वाचं आहे. जसं की काल एक कार लॉन्च झाली, पंच फेसलिफ्ट. आता 3 वर्षापूर्वी जी पंच झाली होती लॉन्च, त्याच्यामध्ये फरक काय, जे लोकांनी घेतल्या गाडी चांगली, ब्रँड चांगला, सर्व काही चांगले, पण काही फीचर्स कमी होते जुन्याच्यामध्ये. तर नवीन याच्यामध्ये फीचर्स वाढून आले. त्याच्यामुळे लोकांचं काही म्हणता ना की स्वतःला अपडेट करणं खूप गरजेचं असतं. की तुम्ही स्वतःला अपडेट जर नाही केलं, जसं की जी कंडिशन नोकियाची सध्या सर्वात हार्ड मोबाईल आहे, ज्यांनी मार्केटिंग केली होती, असं त्याचं ते म्हणजे कंपनी बंद करायची वेळ आली. तसं माणसाला पण, व्यक्तीला पण स्वतःमध्ये अपडेशन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या या बिझनेसमध्ये बुक्स जे वाचतो आपण, ते कोणते असतात, जे पर्सनल रिलेशन किंवा लोकव्यवहार कसा केला गेला पाहिजे. खूप व्यक्ती खूप टॅलेंटेड आहे. आता मॅडम टीचर आहे, मॅडमकडे डबल PhD असू दे मॅडम, त्यांना जर ते मुलांना शिकवण्याचं ते हेच नसेल, कला नसेल, तर काही उपयोगच नाही ना. तसं एक लोकव्यवहार खूप असणं शिकण्यासाठी आपल्याला बुक वाचणं खूप महत्वाचं आहे. पर्सनल डेव्हलपमेंट ह्या बिझनेसमध्ये आल्यानंतर लक्ष काय असतं, गोल काय असतात, हे पहिले शिकायला भेटले. पहिली गोष्ट ऐकायला भेटले, लक्ष असतं आपल्या आयुष्यात, ड्रीम असतात. नंतर आहे की ड्रीम काय आहे, कोणाला घरात स्वप्न आहे किंवा काही लोन फ्री व्हायचंय, कोणाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, कोणाला काय, प्रत्येक स्वप्न वेगवेगळे असतात. ते किती टायमामध्ये कव्हर केले पाहिजे, घेतले पाहिजे. नाही तर मग कसं आहे, पहिली जी कन्सेप्ट होती 20-30 वर्षापूर्वी, किंवा नोकरी लागली आणि ती 60 वर्षापर्यंत करायची, हा जो ट्रेंड आहे आता याच्या पुढच्या 5-10 वर्षानंतर तो कमी होऊन जाईल. आणि आता जी नवीन जी यंग जनरेशन आहे ती म्हणतात ना झेड, ती इतकी काही अपडेटेड आहे, स्वतःला 5-10 वर्षांनी स्वतःला झोपून टाकतात आणि नंबर ऑफ मल्टिपल ऑप्शन उत्पन्नाचे तयार झालेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपण बघणं खूप गरजेचं आहे. तर आपले हे जे बुक आहे आपल्या सिस्टीम मध्ये, ते वाचणं खूप गरजेचं आहे. नंतर आहे मीटिंग्स आणि फंक्शन. आपल्या बिझनेसमध्ये जे काही लोक मोठे मोठे पिन अचीव्ह केलेले आहेत, म्हणतो ना की जे आपण बघतो ते करतो. आता आपण मागे 8 दिवसापूर्वी आपण जे फंक्शन अटेंड केलं, ते नारायण सर, ते गव्हर्नमेंट ऑफिसर होते. नंतर त्यांनी पार्ट टाइम मध्ये बिझनेस बिल्ड करून स्वतःची नोकरी सोडून, जे लोकांना स्वप्न असतं की मला गव्हर्नमेंट सर्वंट व्हायचंय, ते सर्व सोडून त्यांनी ह्या बिझनेस मध्ये स्वतःचं बिझनेस एम्पायर क्रिएट केलं. आणि त्यांचं वय असेल 65-66 वय असेल, पण त्याची एनर्जी होती नाचण्याची, ती खूप महत्वाची होती. त्या चेअर्सवर उभं राहून ते डान्स करत होते. एक म्हणतात एक यंग व्यक्ती, त्यांच्यामध्ये काहीच फरक नव्हता. नंतर आहे आपले सीडी. आता एक म्हणता ना, किंवा खाण्यापेक्षा ऐकणं खूप महत्वाचं असतं. आपण ह्याच्या बिझनेसमध्ये ना सीडी, आता प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. जसं की तुम्ही ह्या बिझनेसमध्ये सर मल्टिपल प्रकारचे लोक, जसं की IAS ऑफिसर पण आहेत, कोणी पंचर काढणारे व्यक्ती सुद्धा आहे, कोणी क्लास 1 ऑफिसर आहे, कोणी ऍग्रिकल्चरच्या मध्ये, कोणी टीचर आहे, कोणी बँकर आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे. आणि आपलं म्हणता ना, एकट्या व्यक्तीचं जी दिनचर्या आहे किंवा तसं काही विचार असेल, ते जर न करता आपण 4 बाजून ते विचार आत्मसात जर केले, तर हा बिझनेस लवकर होऊ शकतो. आणि ह्या बिझनेस आपल्याला इथे शिकण्याची गरज आहे. आता मी एखादा बिझनेस टाकला, सर मग कशी म्हटलं की सर ते मेडिकल तुम्ही चालू शकतात. मेडिकल मध्ये काय असतं, कस्टमर आलं तर मी सेल करणार, हे प्रोडक्ट घे, हे प्रोडक्ट देऊ. तसं ह्या बिझनेस मध्ये कसं आहे, आपण मेंटली स्ट्रॉंग होतो, फिजिकली स्ट्रॉंग होतो, वेल्थी पण होतो आणि हेल्थी पण होतो. मल्टिपल आपल्या या बिझनेस मध्ये फायदा आहे. नंतर आहे आता आपला हा बिझनेस स्वतःचा बिझनेस आहे, माय बिझनेस, MY. तसं स्वतःचा बिझनेस आहे, स्वतःचे प्रोडक्ट आहे, स्वतःचं सर्व काही आहे. आणि आपण जर स्वतःचे प्रोडक्ट आपण यूज जरी केले, आपण लोकांना शेअर जरी केले, तर काय बिझनेस चालेल का? तो नाही. तर स्वतः पहिला आधी हा बिझनेस मध्ये येण्याच्या अगोदर आपल्याला आपण प्रोडक्ट वापरा, ते फेस जनरेट झाला तुम्ही तो शेअर करू शकता. तर मेन पहिली गोष्ट आहे, म्हणतात ना की पाटील सर प्रत्येक एक्झाम्पल देतात, किंवा आपला पेट्रोल पंप आहे आणि आपण गाडी पेट्रोल दुसऱ्याच्या पेट्रोल पंपवर भरली, तर प्रॉब्लेम कशामध्ये, एक तर गाडीत आहे, एक तर व्यक्तीमध्ये, एक तर पेट्रोलमध्ये. तर त्यामुळे ना आपल्या बिझनेसने आपले पहिले प्रोडक्ट 100% वापरले पाहिजे. नंतर आहे आता प्रोडक्ट मला वापरले, मला समजले, नुसतं मीच वापरले तर हा बिझनेस होणार नाही. हा बिझनेस आहे नेटवर्किंगचा आहे. मला वाटलं
तर मी पाटील सरांना सांगेल, सर तुमच्याकडे तुम्ही एवढं कंपनीत बिझी असतात, तुम्हाला काही हेल्थ सप्लिमेंटची गरज आहे का, तर मॅडम आहेत त्यांना काही ब्युटीची प्रोडक्टची गरज आहे काय, एखादी शेती आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आपल्याकडे आहेत, तसे मल्टिपल नंबर ऑफ बास्केट आहे, ते प्रोडक्ट शेअर केले गेले पाहिजे. नंतर या शेअर केल्यामुळे आपला बिझनेस वाढतो, व्हॉल्यूम वाढतो, त्यानुसार आपल्याला त्यांना अर्निंग होते. नंतर आहे शोध प्रोडक्ट झाले, शोध प्रोडक्ट झाले, शेअर झाले. आता नंतर आहे मेन गोष्ट जी आहे ना, जे लोक आता सर्व मेंटली काम झालं, फिजिकली काम झालं, पण म्हणतात इथिक्स. आता तुम्ही टाटा बघा, अंबानी बघा, अदानी बघा, विप्रो, कोणते मोठे मोठे बिझनेसमॅन बघा, त्यांच्यामध्ये त्या सिस्टीममध्ये इथिक्स असतात. जर ज्या व्यक्तीचे इथिक्स गेले त्याचा बिझनेस जो आहे तो चालला जातो. जसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं सहारा, नंतर ते किंगफिशर जो आहे त्याचा मालक, तो इथिक्स मस्त खूप महत्वाचा आहे. आपला पहिला जो इथिक्स आहे बिझनेस, तो टीचॅबिलिटी. म्हणजे जे काही सांगतायत आपले सिनियर ते ऐकून घेणं, मग ते काही अनुभव आहे त्यांचे ते आपल्याला सांगतात. एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की पहिले रवींद्र सर म्हणायचे की तुम्ही ज्या एरियात राहतात, सिटीमध्ये राहतात, तुम्ही पहिले तिथं बिझनेस करा. की आपलं गाव सोडायचं आणि दुसऱ्याकडे गावी बिझनेस करण्यात तुमची धावपळ खूप होईल, त्याची तुम्ही पहिले सिटीत काम करा आणि तिथून तुमचं 50% झालं, अचीव झाली, तर तुम्ही बाहेर तुमचं नेटवर्क वाढू शकता. बरोबर. आता त्यांनी का सांगितलं, त्यांनी ऑलरेडी ते अनुभव त्यांनी घेतलेला आहे. नंतर हे अकाउंटेबिलिटी. आता समजा अकाउंटेबिलिटी काय असते, त्याच्यात काही लेनदेनचा व्यवहार नाही. आता समजा माझं फंक्शन आहे, काही कोणते फंक्शन असेल तर तिकीट असतं 500 रुपये, 1000 रुपये जे काय असेल, किंवा आपल्या ट्रॅव्हलिंगची कॉस्ट असेल, ती पूर्ण ग्रुपमध्ये काही ठरली जाते. ती लगेच सरांनी सांगितलं की सर या ठिकाणी आपल्याला जायचंय, आपल्याला एवढा खर्च येणार आहे, तर तुमच्या वाट्याचे 500 रुपये होतात किंवा एवढे 1000 रुपये होतात, तेवढं तुम्ही लगेच शेअर करून द्यायचं. म्हणजे कसं आहे, पाटील सर माझे ऑफलाईन आहे, ते माझा बिझनेस बघतील आणि तेच पैसे भरतील, मी फक्त शीटावर बसेल, असं काही होणार नाही. त्यामुळे ना आपण ही अकाउंटेबिलिटी असणं ही खूप गरजेचं आहे. नंतर आहे जे काही तुम्ही बिझनेस मध्ये कराल, जे काही स्टेप घ्याल, ते अपलाईनशी बोलून घेतलेलं कधीही चांगलं. कारण की आपण म्हणतो ना की आता मगाशीच आपल्या मागच्या मीटिंग मध्ये संकेत सर बोलले की मला सोशल मीडियाद्वारे बिझनेस करायचा आहे किंवा काय करायचं आहे, तर पाटील सर काय बोलले, पहिले फिजिकली करा, तर सोशल मीडियावर रन करा. ते पण चांगलं आहे, हे पण चांगलं आहे, डिजिटल पण करा, फिजिकल पण करा. पण याच्यातनं कसं होतं, आपले पॉईंट क्लिअर होतात. ते म्हणतात ना की रवींद्र सर की बिझनेस खूप डोक्यात आहे पण हातात नाही, म्हणजे काम होत नाही, त्याला काय अर्थ नाही. आणि आपण काय असं, आपण यांना एक प्रत्येक व्यक्तीला एक आजार असतो, तो म्हणजे ओव्हर थिंकिंगचा. जे काही काम करणार असतं ना ते होत नाही, पण विचार खूप करतो. ही ओव्हर थिंकिंग असते, त्यामुळे माणसाचं काही ना फोकस डायव्हर्ट होऊन जातो. आणि ओव्हर थिंकिंग म्हणतात असं की आपल्या घरात, मग असे प्रेग्नेंट मॅडम उदाहरण दिलं की आपल्या घरात वडील वयस्कर व्यक्ती असतात. कोणत्याही फॅमिलीमधला डिसिजन घेताना ती वयस्कर व्यक्तींना, आई वडिलांना विचारू शकता की मला हे करायचंय, करू का. तसं आपल्या बिझनेसमध्ये आपल्या अपलाईन असतात की मला ह्या बिझनेसमध्ये अशा प्रकारचे काही स्टेप्स उचलून मला बिझनेस वाढू शकतो, ते योग्य आहे का, तसे आपण काउन्सिलिंग करू शकतो. आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या याच्यामध्ये आपला बिझनेस एवढा भारी की 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण बिझनेस करतो. आपल्याला कोणतं काही चार्जिंग, आपलं जॉईनिंग फी नाही किंवा काही नाही. एकदम नंबर 1 आहोत, नंबर 1 कंपनी, नंबर 1 प्रोडक्ट आहोत, आपण बी नंबर 1च आहोत. त्याबद्दल काही विषय नाहीये, फक्त बिझनेस करणं खूप गरजेचं आहे. थँक्यू.